बरीच मंडळी मनापासून यायला इच्छुक होती, पण सातारचं ज्याचा उल्लेख अनेक लोकांनी केला, मोकळा श्वास घ्यायला सुद्धा ज्याला परवानगी लागते, त्या सातारकरांची अंतर्गत पाठबळ हे महाविकास आघाडीला, याचा उल्लेख मी मनापासून या ठिकाणी पहिल्या प्रथम करतो. लोकसभेला मी पाहिलं, खरोखर आभार मानतो. माने साहेब, जानकर साहेब, तुम्ही सांगितलं की बूथवर सुद्धा कोणी नव्हतं, पण लोकांनी येऊन मतदान केलं. ते निवडणूक आयोगाला जरा उशिरा कळलं, तुतार्यानी पिपानी. नंतर आता ते निवडणूक आयोगाने ते चिन्ह रद्द केलं. जर त्यावेळेला पिपानी नसती तर सातारकरांच्या मनातला खासदार सुद्धा निश्चितपणाने झाला असता. ही लढाई काय नगरपंचायतीची आणि नगरपालिकेची नाही, ही लढाई तत्वाची आहे. सगळेच जर भाजपामध्ये गेले, जाणारे सुद्धा किती सुखी आहेत तुम्हाला माहिती आहे. सहनही होत आहे आणि सांगता येत नाही अशी परिस्थिती सध्या सगळ्या मित्र पक्षाची आहे. काही लोक प्रेमाने गेले, काही लोक सत्तेमध्ये गेले, काही लोक दबावाखाली गेले. आणि सगळेच जण गेल्यानंतर सामान्य जनतेचा आवाज कोण उठवणार, हा प्रश्न जसा देशामध्ये आहे, जसा राज्यामध्ये आहे, तसा साताऱ्यामध्ये सुद्धा तोच प्रश्न आहे. आणि म्हणून या असलेल्या विरोधाला कोणीतरी वाचा फोडली पाहिजे. आणि ते वाचा फोडण्याचं काम यावेळेला सुवर्णा पाटीलांच्या आणि माझ्या असलेल्या सर्व महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या माध्यमातून आम्ही या जनतेकडे करण्यासाठी आलेलो आहे. मला माहिती आहे लढाई सोपी नाही, लढाई अवघड आहे. ही सुरुवात आहे. कोण काय ताम्रपट घेऊन आलेला नाही. मला माहित नाही उद्या विजय होईल का नाही, पण या गांधी मैदानावर सांगताना मला एक अभिमानाने सांगावं लागेल, या देशामध्ये आणि राज्यामध्ये ज्या पद्धतीने सत्याचा आणि सत्तेचा वापर केला जातो, त्याच्या विरोधामध्ये लढण्याची चिंगारी कोणी उभी केली असेल, या आमच्या शिलेदारांनी या गांधी मैदानामध्ये केली, याचा मला निश्चितपणाने अभिमान असेल. शेवटी निर्णय लोकांनी आणि जनतेने घ्यायचा आहे. निवडणूक फक्त नगरपालिकेच्या बद्दल मर्यादित नाही हो. निवडणूक देशाच्या आणि राज्याच्या असलेल्या हुकुमशाहीच्या विरोधातली आहे. जानकर साहेब, तुम्ही सुद्धा त्या ठिकाणी गेला होता. लढवाई माणूस आहे हो. ओबीसी समाजासाठी लढणारा माणूस ज्यावेळेला सत्तेमध्ये गेल्यानंतर, त्यावेळेला सत्तेमध्ये वापर केल्यानंतर त्यांना कळून आलं की आपला नुसता उपयोग होतो आणि आपल्याबद्दल नुसता पर्याय काढला जातो. असा स्वाभिमानूस उभा राहिला आणि पहिल्या प्रथम बंडाचा झेंडा या पक्षाच्या सत्तेच्या विरोधात कोणी घेतला तो जानकर साहेबांनी घेतला. आणि दुसरा झेंडा कोणी घेतला तो सुवर्णाताईंनी घेतला. काही लोक म्हणाले की महाविकास आघाडीला उमेदवारच मिळत नव्हता, म्हणून आयात उमेदवार घेतला, भाजपचा उमेदवार घेतला. तुम्हाला सोन्याची पारखच नव्हती, तो तुमचा दोष होता, तो आमचा दोष होता का? आमच्याकडे पण उमेदवार होते, डॉक्टर पण होते. संदीप काटे सारखे डॉक्टर होते जे मॅरेथॉन ज्या जगापत्रावर त्यांनी नेली. त्यांना काय असंच वाटलं का मी उमेदवार म्हणून उभं राहावं? हे सगळे ह्या संविधानाच्या चळवळीमधलीच मंडळी आहेत. काय राहिलं संविधानावर?
संविधान बदललं नाही तरी संविधानातला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अधिकार तुमचा काढून घेतला ना. माझ्या बसलेल्या ह्या मतदाराला त्यांचा मतदान देण्याचा अधिकार सुद्धा नाही. इथं तर तसा नाहीच आहे. तुमच्या अगोदरच दुसरा जाऊन मतदान करतोय. पोलीस प्रशासन ठप्प, आतमधले असलेले शासकीय यंत्रणा ठप्प. फक्त बघतात वोटर आय डी कार्ड आहे का, काही बघत नाही. मतदान दिलं जातं आणि तुमचा हक्क छिनला जातो. आणि ते झालं, तुम्ही मतदान जरी दिलं तरी ते मतदान फिरवण्याची यंत्रणा आता या लोकांकडे आहे. त्यामुळे लोकशाही आज संपलेला आहे. अनेक प्रश्न, अनेक विचार. 9.5 लाख कोटीचं कर्ज तुमच्या माथ्यावर मारला 2.5 ते 3 वर्षामध्ये. फक्त आणि फक्त कर्ज काढून कॉन्ट्रॅक्ट काढण्याचं प्रयत्न वाढून गेलं होतं. 20% अभाव, 30% अभाव ज्याचा उल्लेख केला गेला. पैसा तुमचा आणि या पैशातून या ठिकाणी निर्णय घ्यायचे. क्वालिटीचं तर बोलूच नका. काय सातारकरांची अपेक्षा आहे हो. मी आता इथं आहे, सगळा अंधार आहे. काय सातारा शहराची ओळख काय. या राज्यामध्ये अनेक जिल्हे बघितल्यानंतर ते ज्या पद्धतीने डेव्हलपमेंट झाले, त्या पद्धतीने डेव्हलपमेंट झालं तो सातारमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. या चौकामध्ये सुद्धा जर अंधार असेल तर त्याचा उजेड करायचा असेल तर बदल निश्चितपणाने करणं गरजेचं आहे. नियतीमध्ये सुद्धा आणि निसर्गामध्ये सुद्धा बदलाची क्रांती घडण्याचा निर्णय असतो, तो करण्याची गरज आहे. एवढे तुम्ही दिग्गज नेते आहात ना, दिग्गज. मी क्षमा मागतो, मी तुमचा काय अनादर करणार नाही, पण फक्त तुमचा मतासाठी वापर केला जातो आणि तुम्ही मत द्याल हे गृहीत केलं जातं. वाईट वाटतं. लोकशाहीमध्ये एखाद्या पेठमध्ये शशिकांत शिंदेला मतं जास्त झाली म्हणून त्यांचे स्टॉल उचलून टाकण्याचा प्रयत्न होत असेल तर ही कुठली लोकशाही आली. ते भाजपने हे जात धर्म वगैरे सगळं उभं केलेलं आहे. हे असंच करणार. भविष्य काळामध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारचा मोकळेपणाने आवाज उठवता येणार नाही. मग मुस्लिम असो, दलित असो, कोणी असो, हिंदू असो, ओबीसी असो. का ओबीसी नेता बाजूला झाला हो. त्याचा वापर त्याच समाजाचा फक्त केला. आजही सुप्रीम कोर्टामध्ये केस आहे. 50% वरती आरक्षण देण्याच्या बाबतीमधले सुप्रीम कोर्टाची बंधन असताना सुद्धा या सरकारने 57 आणि 52% वरती आरक्षण दिलं. ते जर 27% आरक्षण जर कमी झालं तर ओबीसी समाज नाराज होईल म्हणून तारीख पे तारीख देण्याचा प्रयत्न होत असेल, त्या समाजाला तुम्ही फक्त झुंजवत ठेवण्याचा प्रयत्न करता. मी तुम्हाला आश्वासित करतो, वेळ झालेला आहे, पण मी तुम्हाला शब्द देतो, एक संधी, फक्त एकच संधी माझ्या सातारकरांनी हे दडपशाही झुगारून सर्व धर्माच्या लोकांनी एकदा एक संधी फक्त माझ्या महाविकास आघाडीला देऊन बघा. मी तुम्हाला शब्द दिलेला खरा करून दाखवतो. त्या IT पार्क असो, सातारचा विजन असो, विकास असो, ती करण्याची जबाबदारी माझ्या सकट माझ्या नगराध्यक्ष आणि माझ्या सगळ्या उमेदवाराची असेल. आणि महाराष्ट्राला कळून द्यावं, 10,000 15,000चा भाव फुटायला लागला. आता चेक नाक्यावर नोटा चेक करतात म्हणून डायरेक्ट अकाउंट पे व्हायला लागलाय. काय त्याला लोकशाही राहिलेली आहे. डायरेक्ट अकाउंट मध्ये पेमेंट जर येत असेल तर निवडणूक आयोग काय करतं मला कळत नाही. आणि हे भयानक आहे. पैसे तुमचेच आहेत, पैसे तुमचेच वापरले जातात आणि मग पैसे आणि माणसं विकत घेतल्यानंतर विकासाची तुमच्याकडून अपेक्षा का करावी. मी आपल्याला विनंती करतो, सगळ्यांना हात जोडून विनंती करतो. ही लढाई आहे, मला माहिती आहे, मी फार सोसलेला आहे, आम्ही सगळ्यांनी सोसलेला आहे. परंतु कोणीतरी संघर्ष केला पाहिजे म्हणून उभा राहिलेलो आहे. आणि हे उभा राहत असताना या आमच्या बहादर कार्यकर्त्यांनी आजही माघार घेतली नाही. मी मनापासून त्यांचा धन्यवाद मानतो. नाही तर उभं राहायचं एवढं सोपं आहे काय. काल पण काही ठिकाणी दमबाजी झाली.
साताऱ्यात राहायचं का नाही? एकदा सगळ्यांना सातारच्या बाहेर काढून टाका. माझी विनंती सगळ्यांना हात जोडून आहे, एक फक्त बदल करून बघा. लोकशाही जिवंत राहिले हा संदेश, गरिबांना निवडून देतो हा संदेश सातारच्या नगरपालिकेच्या माध्यमातून तुम्ही करून दाखवा. मला माहिती आहे आमचे उमेदवार गरीब असले पोचणार नाही पोचणार, पण आमचा हातची ही सभा तुम्हाला आव्हान करण्यासाठी एवढ्यासाठी आहे आणि तुम्ही कराल. सातारकर काय करू शकतात? सातारचा कंदी पेढा होता तो जसा प्रसिद्ध आहे तसा राजकारणामध्ये इतिहास घडवण्याचा कंदी पेढा सातारकर करू शकतात. हे करण्याची जबाबदारी तुमची आहे. म्हणून जाताना कार्यकर्ते भले छत्रपती शिवाजी महाराजांकडे का फार सैन्य नव्हतं, ठराविक मावळे होते, पण हिंदवी स्वराज्य स्थापन केलं ना, हे आमचे मावळे आहेत सगळे. तुम्ही घराघरामध्ये जा, 5 दिवस निवडणूक आहे पण चमत्कारिक आहे. जास्त दिवस प्रचाराला तुम्हाला दिलेच नाहीत कारण त्यांचं सगळं फिक्स आहे. निवडून येण्याची सिस्टीम फिक्स आहे, सगळं फिक्स आहे. पण 90% लोकांनी क्रांती केली ना तर मशीन सुद्धा झक मारेल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.